सांगली जिल्ह्यातील हरिपूर परिसरातून एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे। कृष्णा नदीमध्ये मासेमारी करत असताना एका मच्छीमाराच्या गळाला तब्बल 40 किलो वजनाचा महाकाय मासा लागल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर मच्छीमार छडीच्या साहाय्याने मासेमारी करत होते। त्यावेळी अचानक गळाला मोठा मासा लागल्याची जाणीव झाली। मात्र हा मासा इतका मोठा होता की त्याला नदी बाहेर काढण्यासाठी मच्छीमाराची अक्षरशः दमछाक झाली। अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर हा भला मोठा मासा नदीतून बाहेर काढण्यात यश आले आहे। हा मासा कटला प्रजातीचा असल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे या माशाचे वजन तब्बल 40 किलो असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे। नदीतून एवढा मोठा मासा बाहेर आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि या महाकाय माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। अनेकांनी या दुर्मिळ क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ देखील आपल्या मोबाईलमध्ये कैद केले। कृष्णा नदीमध्ये एवढ्या मोठ्या आकाराचा मासा सापडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले असून हा मासा सध्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरत आहे। नमस्कार, माझं नाव रणजित गायकवाड। मी एक एक्समॅन आहे। आर्मीतून आता जस्ट 6 महिने झाले रिटायर झालो आहे। सांगण्याचा उद्देश हेतू असा की आज सकाळी आम्ही फिशिंगला गेलेलो असताना माझा एक मित्र आहे समाधान म्हणून, तर त्याला एक मोठ्या माशाची बाईट झाली। तर त्याच्याकडून तो हँडल होत नव्हता म्हणून तो रॉड मी त्याकडून घेतला हातामध्ये। तर तो मासा थांबतच नव्हता, कारण की तो मशीनचा ड्रॅग आहे। तो एवढा टाईट करून सुद्धा हा असा 10 किलोचा ड्रॅग मासा तो रन करत होता। कमी कमी पामा त्या माशाला काढायला 20 ते 22 मिनटं लागली। पण एक धाकधूक होती मनामध्ये की गळ सरळ होतं, कारण गळ छोटा येतो, 2 नंबरचा गळ येतो, तो गळ सरळ करेल का काय आम्हाला त्याची भीती होती। पण नशिबाने तो मासा काढला बाहेर आम्ही। त्याचं वजन टोटल 40 किलो भरलं आणि सिंगल पाप होतं। त्या माशाला उचलून घेताना जे आम्ही गाफ वापरतो, हुक वापरतो, ते स्टेनलेस स्टीलचा 8 mm चा रॉड वाकला पूर्ण, तो सरळ झाला। पण तो 2 नंबरचा गळ तो आहे तो सरळ झाला नाही। त्यामुळे त्या स्किलच्या हिशोबानं त्या माशाला खेळवावं लागलं आणि जोपर्यंत मासा दमत नाही त्याच्या कलेनं घ्यायला लागतं। मग तो मासा बाहेर काढला। समाधानला मासा लागला होता। मी तो मासा फक्त काढायचं काम केलं। माझ्यासोबत माझे मित्र सतीश देसाई दानोळीचे ते होते। त्यांनी पण म्हणजे सहकार्य भरपूर, कारण की खालनं मासा वरती काढणं, कारण की तिथे 4 ते 5 फूटचा डेप्थ आहे पाण्यात, म्हणजे जमिनीपासून। तर तो खालती जाऊन गाफनं वरती मासा काढला। त्याला मासा आम्ही दिला तो, तेव्हा आय थिंक सेल केला 10 का 11 हजार रुपये तो मासा सेल केला। ह्याच्यापेक्षा पण मोठे मासे आहेत, पण असे 30-32 किलोपर्यंत मासे गावतात। पण हे युनिक फिश आहेत, म्हणजे थोडक्यात म्हणजे 40 kg 45 kg गावतात मासे इथं, पण क्वचितच गावतात ते। तर ते आमच्या नशिबाने होता, मग आम्हाला पण ते लागला त्याला, पण ते आम्हाला काढायचा जो एक्सपिरियन्स भेटला त्यामुळे आता आम्ही कोणताही मासा त्या हिशोबाने काढू शकतो। आणि आपल्या इथं हरिपूरमध्ये मासा गावला होता, कोथळीमध्ये। तिथं शीतल धवल म्हणून आहे, त्यांची वीरभट्टी। आम्ही तिथं कॉम्पिटिशन मध्यंतरी घेतल्या होत्या कार फिशिंगच्या AIGF थ्रू। 109 स्पर्धक आले होते कर्नाटक, हैदराबाद, बँगलोरवरून। तर आपण तिथं कमी कमी 3.5 ते 4 लाख रुपये आपण कॅश प्राईज वाटलं। तर वर्षात आपण 3 कॉम्पिटिशन घेतो। स्पोर्ट फिशिंग म्हणजे मासा जरी लागला तो मासा बाहेर काढायचा, त्याचं वजन करायचं आणि तो मासा परत हायसा रिलीज करायचा। तर स्पोर्ट्स फिशिंगमध्ये ह्या नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतात। मग आता मी रिटायर झाल्यामुळं मला ह्याचा छंद असल्यामुळं मी स्वतः एक टॅकल शॉप चालू केले। पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आणि सगळ्यात पहिलं टॅकल शॉप। तुम्हाला इथे 700 ते 800 रुपयेपासून फिशिंग रॉड ते तुम्हाला 40 हजारपर्यंत रॉड भेटेल, आणि मशीन तुम्हाला 400 ते 500 रुपयेपासून ते 70-80 हजारपर्यंत मशीन भेटेल। तर ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या हरिपूरला ते 96 हॉटेलच्या बरोबर समोर माझं घर आहे, घराच्या खालतीच काढले। तर जे कोणी इच्छुक असतील सामान घ्यायला पण, तर या तुम्हाला मी म्हणजे कसं ज्यांना काय माहीत नाही फिशिंगबद्दल तर त्यांना आम्ही शिकवू पण। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।